नमस्कार प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं की काजल ही नेहमीप्रमाणे फेरीवाल्याकडे मेथीची भाजी घेण्यासाठी आलेली असते. तेव्हा ती काकासुद्धा तिला बोलत असतात. काजल म्हणते, "अहो, 60ला एक पेंडी परवडत नाही. प्लीज थोडंफार कमी करा ना. आपण नेहमीच तर इथून भाजी घेतो ना, तुम्ही कमी करा." ते म्हणतात, "परवडत नाही." असं त्या दोघांचं सुरू असतं आणि हसून खेळून दोघेही बोलत असतात. तर त्या फेरीवाल्याची बायको या दोघांना हसताना बघते आणि सर्व कन्व्हर्सेशन ऐकते आणि रागारागाने काजलला तिथे येऊन जाब विचारू लागते. "अगं, तू असली मुलगी कोल्हापुरातून तुला हाकलून द्यायला पाहिजे. आमच्या माणसांना तू फसवतेस, त्यांना नादी लावतेस. एकाला नादी लावलंय, कितीतरी तुझी लोकांना तू नादी लावलंय. असं नको ते वाटेल ते आरोप तिच्यावरती करते." तेव्हा दिनकरराव तिथेच मिसळ पाव विकत असतात आणि ते पाहतात. तिथे येऊन त्यांना विचारतात, "अहो, माझ्या मुलीबद्दल काय बोलताय हे? एकही शब्द यातला खरा नाही आहे." परंतु त्या बायका ऐकत नसतात आणि म्हणतात, "हिला कोल्हापूरमधून हाकलून द्या." तर काजल रडू लागते